तडीपारांचा बल्ले बल्ले, पोलीस प्रशासनाचा धाक उरलाच नाही का, असा प्रश्न विचारणारी ही घटना समोर आली आहे। अमरावतीमध्ये तडीपारांचा आदेश डावलून एका आरोपीने चक्क आपल्या घरासमोर दारू विक्री सुरू केली। धक्कादायक बाब म्हणजे शहराच्या 10 पोलीस स्टेशन हद्दीतील तडीपार खुलेआम फिरत आहेत आणि अवैध धंदे करीत आहे। यावर पोलिसांचा वचक कधी बसणार, जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती शहरात सध्या तडीपार आरोपींचा धुमाकूळ सुरू आहे। संबंधित पोलीस ठाण्यांमधील डीबी स्क्वॉडच्या दुर्लक्षामुळे तडीपार आरोपींना जणू मोकळं रानच मिळालं आहे। हे तडीपार पोलीस उपायुक्तांचे आदेश घालून सर्रासपणे शहर हद्दीत अगदी आपल्या घरी किंवा परिसरात वावरत आहेत। असाच एक प्रकार पुसदा येथे उघडकीस आला आहे। 40 वर्षीय गजानन गंगाधर चोपडे या नावाच्या व्यक्तीला मार्चमध्ये एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते। मात्र त्याने हा आदेश टाळून पुसदा येथे आपल्या घरासमोर दारू विक्री सुरू केली। 3 जुलै रोजी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली असता दारू पिणारे लोक पळून गेलेत, परंतु हा तडीपार वलगाव पोलिसांच्या हाती लागला। त्याच्या घरातून तब्बल 2499 रुपयांची 51 पावट्या दारू जप्त करण्यात आली। तडीपार आरोपींकडनं चाकू, तलवार घेऊन धुडगूस घालणे, चोऱ्या करणे आणि प्राणघातक हल्ला करणे हे नवीन नाही, परंतु चक्क घरी परत येऊन दारू विक्री करण्याचे धाडस करणे हे संबंधित डीबी स्क्वॉडच्या अभयाशिवाय शक्य नसल्याचे बोलले जात आहे। तडीपारांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी डीबी स्क्वॉडची असताना ते काय करीत आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। अमरावती शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीतील 10 पोलीस स्टेशनमधील तडीपार आरोपी खुलेआम फिरत आहेत। एवढेच नाही तर शहरात अवैध धंदे चालवणाऱ्या या आरोपींवर कोणाचाही वचक राहिलेला नाही। शहराच्या आजूबाजूला अवैध दारू विक्री, गुटखा, एमडी ड्रग्ज सारख्या मादक पदार्थांचीही विक्री करणारे हे तडीपार पोलिसांच्या संरक्षणाखालीच हे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप होत आहे। पोलिसांकडनं होणारी कारवाई ही केवळ त्रोटक स्वरूपाची आहे। एका दिवशी गुन्हे शाखा एखाद्या तडीपारला पकडले तर दुसऱ्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचारी त्याला पुन्हा पकडतो, पुन्हा गुन्हा दाखल करून त्याला सोडून दिले जाते। यामुळे अर्ध्याहून अधिक तडीपार आपल्याच परिसरात बिनधास्त वावरताना दिसतात। अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये तडीपारांची संख्या किती आहे आणि हे तडीपार खुलेआम शहरामध्ये फिरत आहे अशी माहिती आता पोलिसांकडे प्राप्त होत आहे। नुकतीच आता वलगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक आरोपीला जे आहे ते त्याच्या घरी दारू विकताना पोलिसांनी पकडलेले आहे। म्हणजेच आता शहरातील हे तडीपार जे आहे यांना शहरातील बाहेर खदेडण्यात आलं आहे, परंतु हे शहरामध्ये येऊन अवैध धंदे करत आहे अशी माहिती आता समोर येत आहे। पोलिसांनी याबाबत आता काय कारवाई करायची, सर्व 10 पोलीस स्टेशनमध्ये जे तडीपार असणारे जे गुन्हेगारी तत्वाचे जे असामाजिक तत्व आहे यांच्यावर तडीपाराची कारवाई केल्यानंतर ते शहरात राहतात कसे, त्यांना कुणाचं अभय आहे याची माहितीसुद्धा आता त्या पोलीस स्टेशन हद्दीचे ठाणेदार आणि पोलीस आयुक्त DCP यांनी घ्यायला पाहिजे। DCP शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही 142 अंतर्गत त्यांच्यावर पुन्हा कारवाई करतो, त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करतो। जर त्यांचं जामीन झालं असणार त्यांचं जामीन हे रद्द होते, नंतर जे न्यायालय आदेश करते त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करतो। म्हणजेच जे तडीपार आहेत त्यांना पुन्हा हद्दीच्या बाहेर त्यांना पोहोचवण्यात येते, परंतु वारंवार हे तडीपार हद्दीमध्ये येतात अशी 3 वेळा त्यांना चेतावणी दिली जाते। त्याच्यानंतर जर असं होत असणार तर मग पोलीस आणि न्यायालय कारवाई करणार। विशेष म्हणजे DCP शिंदे यांनी सांगितलं की आम्ही या संदर्भामध्ये चौकशी करून सर्व पोलीस स्टेशन ठाणेदार यांना सूचना करत आहे की तडीपार जर शहरात दिसली तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा। मी कॅमेरा पर्सन नितेश किल्लेदार, सिटी न्यूज। तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये तडीपारांनी कायद्याची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे। पोलिसांच्याच दुर्लक्षामुळे हे तडीपार खुलेआम अवैध धंदे करीत आहे। पोलीस आयुक्त याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे। यावर तुमचं मत काय, आम्हाला नक्कीच कळवा।